अबबू, कसा कसा पडला ग हा आपला गहू. च्या माय बहीण आडवानं उभा आणि कसा कसा झोपला म्हणतो हा गहू. आता होळी होती तर 2 दिवस काही माया वावरात येणं झालं नाही. च्या माय बहीण होळीची दारू चढली का काय चढली या गव्हाले. जसा माणूस झोपून राहते दारू पिऊन तसाच्या बहीण माय हा गहू झोपला का. आता याले कापाले मी कसा करू म्हटलं. आजकालच्या बाया तर माहीत आहे ना, नाजूक महिना झाल्या आहेत. एखाद्या बाईले म्हटला चालते का हो बाई म्हणून, तर म्हणते मी कधी आपल्या बापाच्या घरी नाही गेलो आणि येती जाऊ का म्हणते. होण्याच्या बहीण गव्हाचे कुसरे घुसले इकडे तिकडे. तर लग्नाच्या आधी तर आपल्या बापाच्या घरी 200 रुपयाच्या रोजाने जात होते राबाले, आणि येथे आल्या तर शहाणपण शिकवतात. भाऊ, बाया आता काही भेटत नाही आपल्याला गहू कापाले. बाया येथे तर गव्हाच्या नाव घेतला का दारी बीपी थंडी पडते. आता तुमच्याले वाटते मजा, शेती म्हणजे काय होय का. आयता येते ना 30 रुपये किलोच्या गहू गप्पागप पोळ्या ठुसाले. येथे आमच्या शेतकऱ्याची जिरून राहिली ते कोटी दिसते का. बरा झाला भाऊ निघाली आहे आमच्या जमान्यात हार्वेस्टर. तर नाही तर पोचला असता म्हणतो गहू आपल्या शेतात. आणि बायाले जर असा आळवा उभा गहू दिसला असता आता ना, तर पार अटॅक मारून द्यायचा होय म्हणतो. हार्वेस्टर होय तर गहू तरी कापून भेटते म्हणतो. बिचारी त्या लोखंडाच्या हार्वेस्टरच्या ढुंगणाले कुसरे रुतलेही तरी ते ओरडत नाही. कापून देते बिचारी कशी. आडवा झोपला राहो गहू, नाही तर उभा झोपला राहो. जाते तर जाते पैसे, पण भेटते कापून. येईन तर येईन माती, काही फरक नाही पडत. तुमच्याले विकत का उसनाही मागितला असता तरी भेटायच्या नव्हे म्हणतो गहू. आमच्या शेतकऱ्याची हे बदौलत होय का तुमच्याले खावाले तरी भेटते गहू. विकत घेता, पण आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही विकत घेता ना खाता. नाही तर कोठून भेटन गहू तुमच्याले. जास्त तर तुम्ही काही करत नाही, पण मायासारखा बिचारा एखादी नवीन शेतकरी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असन तर द्या ना सबस्क्राईब करून. आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, शेअर करा, लाईक करा. आता इतकं तर करू शकता तुम्ही. अव पोळ्या खाले भेटते मुला, अव पोळ्या खाले भेटते मुला, ढुंगणाले रुतते कुसरे हजार. अव पोळ्या खाले भेटते मुला.